जालना लोकसभा क्षेत्र में हिंदुस्तान जनता पार्टी का प्रचार प्रसार तेज। जनता के आशीर्वाद का प्रभाव, भगवान साहेबराव रेगुड़े को मिलेगी जीत। विकास और न्याय की लड़ाई के लिए पत्रकार उतरे चुनावी मैदान में। लोकसभा चुनाव 2024 जालना में चुनाव की सरगर्मी तेज है, जहां लगातार सभी पार्टियां अपने अपने वचन पत्र के माध्यम से दावे और वादे कर रहे हैं। इसी बीच हिंदुस्तान जनता पार्टी के सक्रिय लोकसभा प्रत्याशी भगवान साहेबराव रेगुड़े मैदान में उतरे हैं। उन्होंने जनता का आशीर्वाद लेते हुए कहा कि राजनीति के लिए नहीं बल्कि समाज कल्याण के लिए वोट मांग रहा हूं। उन्होंने केंद्र और राज्य सरकार को निशाना साधते हुए विकास और न्याय की बात कही। आपको बता दें कि भगवान साहेबराव रेगुड़े जी अपने जीवन काल में समाज विकास और न्याय के प्रति बेहतर कार्य किए हैं। वह पत्रकारिता के क्षेत्र में अपना नाम बनाए हैं। उन्होंने स्थानीय जन्म स्थान से अपनी शिक्षा प्राप्त करते हुए राजनीति में अपना कदम रखा है। आज लोकसभा क्रमांक 18 जालना के जनता से अपील करते हुए चुनाव चिन्ह स्थिति में बटन दबाकर प्रचंड बहुमत से विजयी बनाने की अपील किए हैं। आजच्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार केला तर राजकीय नीतिमत्ता भ्रष्ट झालेली आहे। रात्रीतून नेते पक्ष बदलत आहे आणि त्यामुळे या देशासाठी ज्यांनी बलिदान दिलं, आज हे नेते लोक फक्त स्वतःचे म्हणजे पोट भरण्यासाठी, कोटीज होण्यासाठी राजकारण करत आहे। राजकारणात त्यांनी धंदा केलेला आहे, म्हणून या ठिकाणी मी या राजकारणात उतरलेलो आहे। या ठिकाणी जर आपल्या देशाचा विकास करायचा असेल तर सर्वांना उत्तम अशा प्रकारचं दर्जाचं शिक्षण पाहिजे। त्यानंतर ग्रामीण भागामध्ये रस्त्याची सुविधा पाहिजे, त्यानंतर पाण्याची व्यवस्था पाहिजे। ह्या मूलभूत समस्या आज ग्रामीण भागामध्ये मी भिलतो, आजही राहायला घर नाही, रस्ते चांगले नाही आणि पिण्याची पाण्याची सुविधा आणि मराठी शाळा बंद पडण्याच्या अवस्थेत आहे। आणि म्हणून या ठिकाणी हे वाचवण्यासाठी मी या ठिकाणी विकास करण्यासाठी या ठिकाणी या रणांगणात उतरलेलो आहे। शक्यतो असं झालेलं आहे की राजकारणात उच्च शिक्षित लोक पडत नाही आणि समज चांगल्या लोकांना राजकारण करू नये आणि चांगले लोक राजकारणात पडत नाही। आणि म्हणून जर या देशाचा विकास करायचा असेल तर चांगल्या लोकांनी मतदान केलं पाहिजे आणि चांगल्या लोकांनी राजकारणात पडलं पाहिजे। आज आपण पाहतो की मताची टक्केवारी म्हणजे 55% 60% पुढे जात नाही, म्हणजे 50% लोक मतदानात येत नाही, कारण त्यांना तसे उमेदवार दिसत नाही। आणि म्हणून मला जे मतदान लोक येत नाही त्यांना मी पर्याय म्हणून या ठिकाणी या राजकारणात उतरलेलो आहे। मी तसं माझं हेच मी म्हणजे मला इन्कम माझं लाखात आहे, मी सुखात आहे, पण या ठिकाणी जनसामान्य माणसं दुखात आहे, त्यांचं मला दुःख पावत नाही। आणि या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी फासावर गेले, स्वतः आपण पाहतो की मुलांनी बूट पॉलिश केलं, स्त्रियांनी स्वतःचे दागिने विकले आणि या देशाला स्वातंत्र्य मिळालं। पण हे राजकीय लोकांनी काय स्वतःचं पोट भरण्यासाठी चाललं आणि दुःख वाटतं की मग मी जे वाचलं ते कशासाठी गेलं, म्हणून त्यांच्या आत्म्याला काय वाटत असेल, म्हणून या ठिकाणी मी याच्यामध्ये पडलेलो आहे। प्रबळ दावेदार तुमच्याकडे आहेत, कुठेतरी आर्थिक दृष्ट्याने कुठेतरी प्रबल आहेत, ते स्वतःला समजतात आणि कुठे सामाजिक दृष्ट्या प्रबल आहेत, ते त्याच्यासमोर तुम्ही उभे आहात। काय वाटते तुम्हाला, लोकसभेची जनता जी आहे तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला यंदा जिंकून आणणार आहे का? माझा जर आज विचार केला तर सर्वसामान्य माणसाला सर्वसामान्य माणसाचे प्रश्न जाणणारा माणूस पाहिजे। जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले, तुम्ही पैसेवाल्या लोकांना निवडून देता, ते पैसेवाल्याच काम करते। आणि आता जनतेला समजलेलं आहे की प्रस्थापित लोक तेच आहे, तेच काँग्रेसमध्ये होते आणि तेच भाजपमध्ये आले। आता जर भाजपचा नारा होता की आम्ही काँग्रेस मुक्त म्हणजे करू भारत, पण या ठिकाणी माझं म्हणणं आहे की भारतीय पक्ष हा काँग्रेस युक्त झालेला आहे। आव्हान भरपूर समोर आहे, समोर दोन्ही पक्षाचे प्रस्थापित उमेदवार आहे, ते कोट्याधीश आहे। तर माझं जे उद्दिष्ट आहे की मी परवाच या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी म्हणजे कलेक्टरकडे एक पत्र दिलंय की संबंधित लोक कोट्याधीश आहे, जो आपला खर्च आहे 96 लाख त्याच्यापेक्षा एक दिवसाचाच खर्च चालू आहे। आणि म्हणून मी त्यांच्याकडे एक तक्रार केलेली आहे की यांच्या भरपूर अशा गाड्या फिरत आहे, त्यांची जे जिंदगी त्यांची नोंद घ्या। त्यानंतर निवडणूक दिवशी या ठिकाणी मतदार केंद्राबाहेर एक प्रचंड माहोल तयार करतात, एक युथ एक बूथ आणि 100 युथ, आणि त्या ठिकाणी त्या सर्वसामान्य माणसाला काय करतात, प्रभावित करतात। आणि म्हणून हे थांबवण्यासाठी आमच्या सर्वसामान्य माणसाने पैशाने निवडणूक जिंकतात, हे थांबवण्यासाठी हे बंद केले पाहिजे। जे काही दारूचे दुकान आहे, त्या दारूचे दुकान आता उद्यापासून ते दारू देतात आणि वातावरण दूषित करून टाकतात। ते दारू सुद्धा या ठिकाणी ज्यांचं लायसन आहे, ज्यांना पिण्याचं लायसन आहे त्यांना दिले पाहिजे। त्या ठिकाणी तुम्ही महसूलचे कर्मचारी कॅमेरे ठेवा आणि याच्यावर प्रतिबंध करा, असं माझं म्हणणं आहे।